नवीन बॅटर रमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉलवरती विकेट आले. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती कोण आहे? अर्थातच प्रदीप डॉन यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहतोय. डॉन का म्हटलं जातं? कारण या खेळाडूने सातत्याने राज्य केलंय टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. म्हटलं जातं ना, डॉन को पकडणं मुश्किल नाही, नामुमकिन आहे. या खेळाडूने देखील राज्य केलंय टेनिस क्रिकेटवरती. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवलंय आणि आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी कोण आलाय? अर्थातच रमेश आचार्य बॅटिंगसाठी तिसऱ्या क्रमांकावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सन्मान दिला गेलाय. तिचं पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त एक सिंगल धाव फलकावरती ऍड होतीये आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्येला श्री गणेश झाला. धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात झाली. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत जर विचार केला तर पहिला बॉल 2 बॉलवरती फक्त आणि फक्त एक धाव आल्या. यावेळेस टप्पा पडला आतमध्ये वळाला. दिशा दिली पवन ठाकूरला आपण पाहतोय. स्ट्रायकिंग गेम वरती पुन्हा एकदा एक सिंगल धाव आल्या आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावतंय. दोन्ही आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 2 ऑन द बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ चालू आहे. प्रदीप अर्थातच डॉन यांना आपण पाहतोय. एक अनुभवी खेळाडू आहे, कारण त्यांनी संघाचा पाठीचा कणा देखील यांच्याकडे पाहिलं जातं. खोलवा टप्प्याचा ऑन साईडला फटका केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली राहून चुकी झाली आहे. चुकी झाली आणि ते षटकार देखील आलाय. रमेश आचार्यच्या बॅटमधून षटकार आलाय. आठ या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 8 ऑन दी बोर्ड. बॅकफुटला गेले. एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलंय. एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटक्या. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आला. एक शानदार चौकार. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 12 या आकड्यावरती अजूनही एका चेंडूचा काही शिल्लक आहे. कुठेतरी महागडे ठरतायत, कुठेतरी डॉन आता मात्र महागडे ठरतायत. 12 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर कुठेतरी जर पाहायला गेलं तर रमेश आचार्य एंट्री झाली आहे. पहिला सामना देखील चांगला गेला होता आणि आता देखील सुरुवात चांगली झाली आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. पॉइंटचं क्षेत्र निवडलाय. हा बॉल देखील सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आला. बॅक टू बॅकचा 2 इन अ रो कन्सिक्युटिव्ह दुसरा चौकार. बॉलर कोण आहे? गोलंदाजीच्या ट्रॅकवरती प्रथमेश गोसावी आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी प्रथमेश गोसावी याच्या खांद्यावरती दिली जाते. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा विचार केला तर 16 धावा धावफलकावरती लगावला गेला आणि आता दुसऱ्या षटकामध्ये प्रथमेश गोसावीवरती विश्वास दाखवलाय. ड्राईव्ह केलं जात आहे. प्रोटेक्शन येत आहे डीप मधून. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि थांबवला जात आहे. एका धावेवरती समाधानी राहावं लागतं. धावसंख्येचा विचार केला तर 17 या आकड्यावरती धावफलक. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 17 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील बॅटची कडा घेतली. फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षण खराब राहिलंय. एक सिंगल धाव धावफलकावरती ऍड होते. दुसरीचा कॉल. दुसरी धाव देखील कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय.
आणि तिसरी धाव देखील इथे कंप्लीट करण्यामध्ये यश येत आहे. या 3 धावांच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर 20 या आकड्यावरती धावफलक. पहिल्या षटकामध्ये सुरुवात डॉन यांची चांगली झाल्यानंतर त्यानंतर रमेश आचार्य यांची एंट्री झाली आणि जशी एंट्री झाली तशी धावांचा पाऊस देखील पडला गेला. म्हटलं जाताना हे शेट लेट आले थेट आले मात्र एंट्री गेट झाले. चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. 5 मध्ये 18 धावा त्यांच्या बॅट बदलू आल्यात आणि आता स्ट्रायकिंग एंड वरती पवन ठाकूरला आपण पाहतोय. एक युवा खेळाडू आहे. पहिल्या सामन्यामध्ये देखील प्रभावशाली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ड्राईव्ह केलाय, सन्मान दिला घेतलाय. सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट केलं जात आहे. प्रोटेक्शन डीप मधून येईल तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला 22 आकड्यावरती धावफलक. 22 ऑन दी बोर्ड. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे प्रगतीपथावरती. आतापर्यंत 22 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. जर विचार केला तर या षटकामध्ये सिंगल डबल एकेरी दुहेरी धावा पाहायला मिळतात. सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, षटकार चौकार त्याचबरोबर विचार केला तर एकेरी दुहेरी तिहेरी धाव देखील या षटकामध्ये घेतली गेली आणि त्यामुळे धावफलक देखील हलतटवलंय. प्रथमेश गोसावी यावर देखील ड्राईव्ह केलाय. बॅटची कडा घेतली, पाठीमागे मार्गस्थ होत असताना पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव धावफलकावरती ऍड होते. फेकी खराब, कलेक्शन खराब. दुसरी धाव देखील पाहायला मिळते. हलगर्जीपणा, क्षेत्ररक्षणामध्ये हलगर्जीपणा पाहायला मिळालाय. त्यामुळे या 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पाहायला गेलं तर 24 या आकड्यावरती. 24 ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा काही चालू आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आपण पाहतोय संविधान ग्रुप पुणेचा संघ आणि त्याच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय DC वन साइड पनवेलचा संघ. महत्वाचा सामना आहे. दोन्ही संघांसाठी हा महत्वाचा सामना पाहायला मिळतोय. रिव्हर्सचा फटका, क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 1 धाव तर कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील इथे कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावेच्या मदतीने धावांचा आता मात्र विचार केला तर 26 या आकड्यावरती. 5 षटकांची मॅच आहे. तरी विचार केला तर दोन्ही संघ पहिला सामना पराभूत होऊन हा सामना खेळतात. हा सामना महत्वाचा आहे. इथून विजय मिळवला तर अजून एक संधी असणार आहे. अजून एक पाऊल सुपर 8च्या दिशेने पुढे सरसावताना पाहायला मिळतील आणि त्यासाठी प्रयत्न आटोकाट करावे लागणार आहेत. प्रयत्नाची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. खोलवा टप्प्याचा ड्राईव्ह केला जात आहे. पुन्हा एकदा प्रोटेक्शन डीप मधून आलंय. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकावरती लगावली जाते. पहिल्या षटकामध्ये जर षटकार चौकार पाहायला मिळाले तर या दुसऱ्या षटकामध्ये एकेरी दुहेरी धावेने हे षटक मोठं केलं. या षटकामध्ये देखील विचार केला तर 11 धावा आल्या. 2 षटकांचा काही समाप्त झालाय. धावा बनवल्या गेल्या त्या 27. एका गड्याच्या मोबदल्यात ऐकूया तर डीजेचं सुमधुर गाणं ओव्हर टू डीजे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती तिसऱ्या षटकामध्ये युवा टॅलेंटेड खेळाडू विरेनेला आपण पाहतोय. सत्ताच्या कडीला फिरकीचा जादूगर एक युवा फिरकीपटू गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज झाला.
लोअर फुल टॉस ऑन साईडला टर्न केलं जात आहे. एक सिंगल धाव फलकावरती लगावली जाते आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पिता पुत्रांची जोडी खेळत असताना पाहायला मिळत आहे. डॉन यांचे पुत्र आपल्याला सध्याच्या घडीला वीरेन पाहायला मिळत आहेत. पिता पुत्रांची जोडी एका बाजूला यष्टांच्या पाठीमागे डॉन आहेत तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती वीरेन आहे. हो यावेळेस पुन्हा एकदा टप्पा पडला, वळण घेतलं, वळण घेणारा हा बॉल सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट पळाला. निर्धाव चेंडूची झाले सांगता 28 या आकडावरती धाव फलक 28 ऑन द बोर्ड. हो यावेळेस देखील पुन्हा एकदा टप्पा पडला, गरकन वळाला, बिहाइंड विकेट, चांगली विकेट किपिंग पुन्हा एकदा पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल येतोय, आणखीन एक निर्धाव चेंडू आलाय, धावा रोखल्यात या युवा गोलंदाजाने खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये धावा रोखल्यात. वीरेनला आपण पाहतोय सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर डॉन यष्टांच्या पाठीमागे आहे आणि हा छोटा डॉन सध्याच्या घडीला गोलंदाजीच्या मार्क वरती कमाल करत असताना पाहायला मिळतोय. 28 धावा धाव फलकावरती 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तिसरं षटक चालू आहे, चांगली गोलंदाजी राहिली, सुरुवात चांगली झाली आहे. उलव्या टप्प्याचा ऑन साईडला टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन येईल डीप मधून, सिंगल कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न झालाय, थांबवलंय. एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर 29 या आकडावरती धाव फलक जाऊन पोहोचतोय 29 ऑन द बोर्ड. 29 या आकडावरती धाव फलक 29 ऑन द बोर्ड. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी राहिली, वीरेन कौतुक करावं लागेल युवा गोलंदाजाचं. सफल झालं ऑन साईडला, पवन ठाकूरच्या बॅटमधून आलाय एक शानदार चौकार. थँक्यू डेझे. 33 या आकडावरती धाव फलक 33 ऑन दी बोर्ड. एक चौकार आता मात्र वीरेनच्या विरोधात आलाय. हो यावेळेस आतमध्ये आला, पुन्हा एकदा वळण घेतलं, आणखीन एक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची झाले सांगता 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा बनवला गेला तर 33 एका गड्याच्या मोबदल्यात. यजीजे 33 धावा धाव फलकावरती 33 धावा धाव फलकावरती. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आयुषला आपण पाहतोय, आणखीन एक युवा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. 4थे षटक हाताळण्याची जबाबदारी आयुषच्या खांद्यावरती दिली गेलं. 33 या आकड्यावरती धाव फलक आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती रमेश आचार्य, सुरुवात चांगली झाली. 8 मध्ये 19 धाबा त्यांच्या बॅटमधून आल्या. दुसऱ्या बाजूला पवन ठाकूर 9 चेंडू आणि 14 धाबांची खेळ त्यांच्या बॅटमधून देखील साकारले गेले आणि आता 4थ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती एक युवा गोलंदाज अर्थातच आयुष गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज झाला. पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव आले आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावणार आहे. 34 या आकड्यावरती धाव फलक 34 ऑन दी बोर्ड. 34 धावा धाव फलकावरती. अजूनही जर पाहायला गेलं तर 2 षटकांचा काही शिल्लक आहे. तिसरं षटक चालू आहे, तिसऱ्या षटकाचा काही चालू आहे. पहिला चेंडू एक्स्ट्रा हाताळलाय. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप, पुन्हा एकदा दंडित केलं जातं, पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव आल्या आणि पुन्हा एकदा या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावफलक वधारत आहे. 35 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. चला गोलंदाजीमध्ये फेरबदल केले जात आहेत. गोलंदाजीमध्ये आता मात्र चेंजेस केले जातील. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवणार हे पाहावं लागणार आहे.
थँक्यू सो मच डीजे. गोंदाईच्या ट्रॅक वरती मॅन फ्रॉम फलटणचा एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू राहुल जाधव गोंदाईच्या ट्रॅक वरती. पहिला बॉल सरळ बॅटने लेफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि आता त्याच्या मस्तकावरती दस्तक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आला, षटकार. यस डीजे. एक्केचाळीस आकडावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. थोडासा ओव्हर पिच हाताळला आणि त्याचा फायदा रमेशने घेतलाय. बॅकफुटला गेले, पॉइंटच्या दिशेने कापलाय, कट केलाय. सागर पाटील येतील तोपर्यंत एक सिंगल धाव फलकावरती लगावली जाते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर 42 आकडावरती धावफलक, 42 ऑन द बोर्ड. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चौथं षटक चालू आहे, चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. कुठेतरी विचार केला तर भावांचा पाऊस पडला गेलाय. सुरुवातीचा पहिला बॉल सोडलाय, बॅटिंग चांगली राहिले. आडवा बॅटने ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केलाय, सिंगल धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न झाला, दुसरी धाव देखील कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 44 आकड्यावरती. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर डीसी वन साइड पनवेल संघ चांगली बॅटिंग करतोय, चांगला खेळ सातत्याने केलाय. पहिल्या सामन्यामध्ये देखील चांगला स्कोर उभारण्यामध्ये यश आलं होतं आणि आता देखील चांगला स्कोर उभारण्यामध्ये यश आलाय. वाडवा बॅटने फटका फसला, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल पकडला, विकेट मिळते. माघारी परतावं लागतं. पवन ठाकूर बॅक टू द पवेलियन. Yes, thank you, DC. 44 आकड्यावरती धावफलक, 44 ऑन द बोर्ड. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पाटील दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पवनची जागा घेण्यासाठी प्रतीक पाटील बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 44 आकड्यावरती दुसरा धक्का बसलाय. राहुल जाधवच्या नावावरती विकेट राहिल्या. बॅकफुटला गेले, पॉइंटच्या दिशेने फटका केलाय. सागर पाटील येतील, पुन्हा एकदा एक सिंगल धाव फलकावरती लगावली जाते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 45 आकड्यावरती, 45 ऑन द बोर्ड. पंचेचाळीस धावा, अजूनही एका चेंडूचा काही शिल्लक आहे. खोलवा टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, प्रोटेक्शन डीप मधून येत आहे, सिंगल कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल दिला गेलाय, दुसरी धाव इथे धोक्यामध्ये, धोक्याची ही दुसरी धाव. माघारी परतावं लागतं, फिंगर्स अप झाली आहे, विकेट मिळते. धक्का बसलाय तिसरा. प्रतीक पाटील बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती सुधीर दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या त्या 46 आणि आता मात्र जागा घेण्यासाठी सुधीर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. गोंदाईच्या ट्रॅकवरती अखेरच्या षटकामध्ये वीरेन याला आपण पाहतोय युवा टॅलेंटेड खेळाडू, पहिलं षटक चांगला हाताळला. फिरकीचा हा जादूगर गोंदाईच्या ट्रॅकवरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. हो, यावेळेस देखील गप्पा पडला, वळण घेतलं, डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. काय चेंडू हातायला गेला, टप्पा पडल्यानंतर वळण घेतलंय. अगदी वडिलांच्या पावलावरती पाऊल टाकत या खेळाडूने देखील स्वतःचं नाव रोशन केलंय. अगदी कमी वेळामध्ये या खेळाडूची चर्चा राहिली, या खेळाडूचा नाव लौकिक राहिलाय.
यावेळेस देखील वळण घेणारा बॉल, क्या बात आहे. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. धावा रोखल्यात या गोलंदाजाने, खऱ्या अर्थाने धावा रोखल्यात. चांगली गोलंदाजी राहिले, चांगली गोलंदाजी राहिले. 46 या आकड्यावरती धाव फलक मात्र स्थिरावलं जात आहे. वीरेंचं कौतुक करावं लागणार आहे. युवा फिरकीपटू आणि या फिरकीपटू गोलंदाजाची जादू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सेहेचाळीस आकड्यावरती धाव फलक 46 ऑन द बोर्ड. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहे. हो, यावेळेस देखील आणखीन एक गर्रकन वळालाय. आणखीन एक डॉट बॉल येतो. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. काय गोलंदाजी केली जाते. तिसरा डॉट बॉल आलाय, तिसरा निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला वीरेन करतोय. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना रोखलाय आणि त्यामुळेच वीरेन नावाची चर्चा मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. सुधीर सारखा बॅटर आता मात्र स्ट्रगल करतोय. हो, यावेळेस देखील खोलवा टप्प्याचा हाताळलाय. चौथा डॉट बॉल आलाय. चौथा निर्धाव चेंडू हाताळला जातोय. कमालीची गोलंदाजी केली जाते. सातत्य राखलंय, टप्पा चूक राखलाय, नियंत्रण राखलंय आणि त्यामुळे वीरेन 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 फक्त पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी म्हटलं जाताना ध्येय दूर असलं तरी पाऊल ठाम आहे. प्रत्येक दिवस मेहनतीचं नाव आहे. आज वाट कठीण वाटते खरे, उद्या हीच वाट तुझी यशाची ओळख करेल खरे. फटका सरळ बॅटने नो मॅन्स लँड मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलाय. झेल देखील पकडलाय. विकेट मिळालं. माघारी परतावं लागतंय. चौथा धक्का बसलाय. चौथा फलंदाज बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवीण दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चौथा धक्का बसलाय. चौथा फलंदाज बाद झालाय. एका चेंडूचा के शिल्लक आहे. विचार केला तर आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अजूनही एकही मेडल षटक हातायला गेलेलं नाहीये. आता हातायला जाणार का? आजच्या या सामन्यामध्ये हातायला जाणार का? शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती फटका बसला. बॉल हवेमध्ये, चेंडू खाली, फॉलो थ्रू मध्ये. क्या बात आहे. या स्पर्धेतलं पहिलं मेडल षटक कोणाच्या नावावरती राहिलं? एक युवा फिरकीपटू. म्हटलं जाताना वय खूपच कमी पण स्वप्न मोठी गगनाला भिडली. मेहनतीच्या जोरावर यशाने दारं ठोठावली. लहान पावलं चालली, इतिहास घडवायला निघाले. हा चिमुकला नाही, ही तर प्रेरणेची ठिणगी पेटली. ही प्रेरणेची ठिणगी नाही, हे प्रेरणेचा वणवा पेटलाय. पहिला मेडल षटक कोणाच्या नावावरती राहिलं? अर्थातच वीरांच्या नावावरती हे पहिला मेडल षटक हाताळलं जातं. चला, पारितोषिक आलं वीरन यांच्या मेडल षटकासाठी. 101 रुपयांचं पारितोषिक व्हीएम स्पोर्ट्स यांच्याकडून आलं. व्हीएम स्पोर्ट्स यांच्याकडून पारितोषिक 101 रुपयांचं वीरेंसाठी आलं. दरम्यान 5 षटकांच्या अखेरीस 46 बनवला. 47 आव्हान आहे संविधान ग्रुप पुणे संघाला. बनवायच्या 30 चेंडू आणि 47 धावा. चला, वीरेन आपल्याला विनंती आहे 101 रुपयांचं पारितोषिक मेडल षटकामुळे 101 रुपयांचं पारितोषिक आपलं मेडल षटक हाताळलं. त्यासाठी व्हीएम स्पोर्ट्स यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक आलं.
सामनाला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एका बाजूला रवी गुळे आणि अजिंक्य गोळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्रायकिंग गेन वरती आपण अजिंक्य गोळेला पाहतोय आणि त्याचबरोबर नॉन स्ट्रायकिंग गेन वरती रवी गुळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये पवन ठाकूर आपल्याला पाहायला मिळतो. पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी पवन ठाकूरच्या खांद्यावरती दिली जाते. स्ट्रायकिंग गेम वरती अजिंक्य गोले. पहिला बॉल स्वीप केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा किती मिळतील या चेंडूवरती? 4 धावा फलकावरती. पहिल्या बॉलवरती अजिंक्य गोलेच्या बॅटमधून आलाय चौकार. चौकार आलाय पहिला बॉल वरती. स्वॅग से स्वागत करणारा हा चौकार येत असताना पाहायला मिळतोय. आउटसाइड दी ऑफ स्टंप. आता चेंडू चांगल्या प्रकारे हाताला. आता लेंथ चांगली होती आणि त्यामुळे जर पाहायला गेलं तर इथे डॉट बॉल येतो. इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या रोखली जाते. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक प्रगतीपथावरती आहे. बॅकफुटला गेले. पॉइंटचं क्षेत्र निवडलंय. 38 सर्कलला भेटलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आला एक शानदार चौकार. यस थँक्यू डेझे. आणि आता मात्र 2 चौकार आलेत. 8 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 8 ऑन दी बोर्ड. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. इथे जर पाहायला गेलं तर डॉट बॉल येतो. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. अजिंक्य गोळे याला आपण स्ट्रायकिंग गेन वरती पाहतोय. धावसंख्येचा विचार केला तर 8 या आकड्यावरती धावफलक मात्र रोखला. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका आलाय. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा किती मिळतील? धावा येणं अजूनही बाकी आहे. षटकार आलाय. चौदा या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 14 ऑन द बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. 14 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. चौदा धावा एक षटकार. आता मात्र अजिंक्य गोळेच्या बॅटला मॅन फ्रॉम वाघोले आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला मॅन फ्रॉम मावळ हे 2 खेळाडू बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. धावसंख्येचा विचार केला तर 14 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग गेम वरती आपण पाहतोय अजिंक्य गोळेला. एका चेंडूचा काही शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूचा काही शिल्लक आहे. पहिलं षटक महागडा ठरत आहे. पवन ठाकूरच्या विरोधात धावा कुटण्यामध्ये यश आलाय. रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते. बॅकअप आलाय का? यस बॅकअप आलाय. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या वधारते. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. धावा बनवल्या गेल्या त्या बिनबाद 15. जिंकण्यासाठी 24 बॉल आवश्यकता असणार आहे. 32 धावांची. ऐकूया डीजेचं एक सुमधुर गाणं. ओ डीजे.
गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दुसऱ्या षटकामध्ये नयन यांना आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती अजिंक्य मोहन गोळ आपल्याला पाहायला मिळतात. मान फ्रॉम वाघोली आपल्याला हा वाघोलीचा सुपरस्टार बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नयन दाखवत असताना आपण पाहतो आपल्या मेन स्क्रीन वरती केडीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपण ओमकार पाटील सर आणि त्याचबरोबर ऋषी कांबळे दुर्वांकूर बेर्डे यांची ही टीम युट्यूबच्या माध्यमातून देखील काम करत असताना पाहायला मिळते. त्याचबरोबर आमचे गुणलेखक मित्र सोमनाथ देखील आमच्या सोबत समालोचन कक्षामध्ये जोडले गेलेत. आणि त्याचबरोबर ही साऊंड सिस्टीम आपण बघतोय डीसी ऑपरेटर हरी सावंत हे देखील आमच्या सोबत समालोचन कक्षामध्ये जोडले गेलेत. दुसऱ्या षटकामध्ये नयन आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी नयन यांच्या खांद्यावरती दिली गेली. 24 मध्ये बनवायचे आहेत 32 धावा. पहिला बॉल रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न शरीराचा वेध घेतला. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते. एक चिकी सिंगल फलकावरती ऍड होतीये आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्येचा विचार केला तर या लेग बाईसच्या स्वरूपात एका धावेने बॅटच्या साह्याने धावा आल्यात. त्या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 16 ऑन द बोर्ड. 23 मध्ये 31 ची गरज आहे. येणारे 23 बॉल बनवायच्यात 31 धावा. स्ट्रायकिंग एंड वरती रवी गुलेला आपण पाहतोय मावळचा हा सुपरस्टार बॅटर आता मात्र आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतात. अनेक खुल्या गटाच्या स्पर्धा या खेळाडूच्या माध्यमातून देखील खेळल्या जातात. तोच खेळाडू आता मात्र बॅटिंग साठी रवी गुले. सोळा या आकड्यावरती धावफलक 16 ऑन द बोर्ड. स्ट्रायकिंग एंड वरती रवी गुले याला आपण पाहतो लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आणि त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेला. एक आगळं वेगळं क्षेत्ररक्षण इथे सजवलं गेलं. चला स्पीडअप घ्यायचं क्षेत्ररक्षण सजवण्यामध्ये इतका वेळ नको. चला स्पीडअप घ्या. 16 या आकड्यावरती धावफलक 16 ऑन द बोर्ड. स्ट्रायकिंग एंड वरती रवी गुले. रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न इथे जर पाहायला गेलं तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. या निर्धाव चेंडूच्या मदतीने धावसंख्या मात्र रोखली गेली. 16 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळते. 22 मध्ये आवश्यकता 31 ची आहे. येणारे 22 बॉल बनवायचे आहेत. तर मात्र 31 धावा. कुठेतरी विचार केला तर पहिलं षटक पवन ठाकूरचं महागडं होतं. खोलवा टप्प्याचा ड्राईव्ह केलं जातं. प्रोटेक्शन डीप मधून आलाय. सिंगल धाव फलकावरती लगावली जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसावणार आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते. अर्थात 17 या आकड्यावरती 17 ऑन द बोर्ड. येणारा 21 चेंडू आवश्यकता 30 धावांचे. संघर्ष करावा लागणार आहे. दोन्ही संघांसाठी महत्वाचा सामना आहे. दोन्ही संघांचा विचार केला तर पहिला सामना पराभूत झाला आणि हा दुसरा सामना खेळतात. त्यामुळे हा सामना महत्वाचा आहे. या सामन्यावरती विजय निश्चित करणं देखील महत्वाचं आहे. 21 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती नयन यांना आपण पाहतोय. कुठेतरीचा विचार केला तर धावा रोखण्याचा प्रयत्न सातत्याने केला गेला. यावेळेस सरळ बॅटने फटका. लॉंग ऑन शॉट टोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी अजिंक्य गोळच्या बॅटवरून आला एक शानदार षटकार. थँक्यू डीसी. 23 या आकड्यावरती धावफलक 23 ऑन द बोर्ड. षटकार आलाय. अजिंक्यच्या बॅटमधून षटकार आलाय. रिव्हर्सचा फटका. यावेळेस पॉइंटचं क्षेत्र निवडलंय. क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय. खराब क्षेत्ररक्षण फंबल झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील इथे कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय.
या 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 25 या आकड्यावरती 19 बॉल आणि आवश्यकता 22 रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू ट्रॅव्हल डीप एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये झाला आणि त्यामुळे फक्त आणि फक्त 2 धावा मिळाल्या. त्यावेळेस देखील पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलं जातं. एक सिंगल कंप्लीट झालंय. दुसरीचा प्रयत्न चाललाय, थांबवलं गेलाय. चांगला कॉल, चांगला निर्णय घेतला गेलाय आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावणार आहे. धावसंख्येचा विचार केला तर 26 या आकड्यावरती धावफलक 2 षटकांचा काही समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या तर 26 जिंकण्यासाठी उर्वरित 18 चेंडू, आवश्यकता 21 धावांची. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 26 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. जिंकण्यासाठी पाहायला गेलं तर 18 मध्ये आवश्यकता 21 धावांची. 18 मध्ये 21 बनवायच्या. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती फेरबदल केला जातोय. बॉलर कोण आहे दादा? हर्ष आले गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तिसरं षटक हाताळण्यासाठी. हर्ष यांना आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये. एका बाजूला संविधान ग्रुप पुणेचा संघ कुठेतरी पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये गोलंदाजी चांगली राहिली होती आणि त्यानंतर रन चेस करत असताना सुरुवात चांगली मिळाली. 18 बॉल, आवश्यकता 21. अर्धा सामना खिशात घातला, अजून अर्धा सामना खिशात घालायचा. अजून 21 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही संपलेला नाही आहे. संघर्ष करावा लागणार आहे दोन्ही संघांना या मॅच मध्ये, कारण महत्वाचा सामना आहे. या मानाच्या चषकामध्ये जर आपल्याला टिकून राहायचंय तर हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. पहिला बॉल वरती आक्रमण, चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी आलाय अजिंक्य गोळच्या पाठमधून षटकार. बत्तीसच्या आकड्यावरती धावफलक येणारे 17 बॉल, आवश्यकता 15 धावांचे. 17 मध्ये 15 बनवायचे आहेत. बागफुटला गेलं, पॉइंटचं क्षेत्र कट केलंय, कापलंय, स्लाइस केलंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी आला आणखीन एक शानदार चौकार. थँक्यू सो मच डीसी. आणि आता मात्र धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 36 या आकड्यावरती जिंकण्यासाठी 16 बॉल, आवश्यकता 11ची. 16 मध्ये 11 बनवायचे आहेत. औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंड वरती अजिंक्य गोळे 12 मध्ये 35 धावा त्याच्या बॅटमध्ये आल्यात. यावेळेस मनगटाचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय आणखीन एक सुरेख फटका, चौकार.
या सता मात्र जिंकण्यासाठी 15 बॉल आणि 7 ची आवश्यकता आहे. याच षटकामध्ये सामना संपवला जाईल का अजून एका षटकाची प्रतीक्षा केली जाईल. एक सिंगल घेतले, सेन्सिबल क्रिकेट केलं जात आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावत आहे. स्ट्राईक रोटेट दिले, स्ट्राईक रोटेट केले. रवीकडे संधी असणार आहे सामना फिनिश करण्याची. सामना फिनिश केला जाईल का? 6 धावांची आवश्यकता आहे. MS धोनी स्टाईल मध्ये सामना फिनिश केला जाईल का? 14 बॉल 6 ची आवश्यकता आहे. षटकार लगावला जाईल का? खुल्या डप्प्याचा एक्स्ट्रा कमसला फटका. डीप पर्यंत प्रोटेक्शन आलाय. पुन्हा एकदा फक्त आणि फक्त एक सिंगल धाव धावफलकावरती लगावली जाते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावतं. 42 या आकड्यावरती 13 मध्ये 5 ची आवश्यकता आहे. आता सामना संपवला जाईल का? अजूनही जर पाहायला गेलं तर एका चेंडूचा काही शिल्लक आहे. संपवलाय, फिनिश केला मॅच. विजयाचा षटकार आला, मॅच विनिंग षटकार. अजिंक्य गोळीच्या बॅट म्हणून आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार आलाय. सामना जिंकलाय. दरम्यान संविधान ग्रुप पुणे संघाने, चला यानंतर नाणेफेकीसाठी देखील याचे संविधान ग्रुप पुणे संघ. आणि दरम्यान या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कोण आहे? अवघ्या 15 वर्षाचा खेळाडू, ज्या खेळाडूने या स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक हाताळलं, अर्थातच वीरेन ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. गजानन कुंभार सर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो. मामाबाचे वडापाव सेंटर यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट प्रोव्हाइड केले गेले. या स्पर्धेचा पहिला मेडल षटक हाताळणारा खेळाडू अर्थातच वीरेन ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.